नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली काल खरीप नियोजनाची बैठक ही पार पडली। या बैठकीमध्ये म्हणजेच 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनाची ही बैठक असते। या बैठकीमध्ये देशातील शेतकऱ्यांनी जरी एल निनोची शक्यता असली तरी कमी पावसामुळे जी काही नुकसान यापूर्वी शेतकऱ्यांना झालेलं आहे ते नुकसान यंदा होणार नाही। जरी कमी पाऊस पडला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे किंवा तशी चिंता शेतकऱ्यांनी करू नये, अशा प्रकारचा दिलासा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या खरीप बैठकीमध्ये दिलेला आहे। त्यासाठी 3 प्रमुख कारणं सांगितलेली आहेत। आता कृषी मंत्र्यांचा असा दावा असताना दुसरीकडे बँक ऑफ बडोदानं एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये मॉन्सून हंगामामध्ये एल निनोच्या प्रभावामुळे दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 92% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून। याच अंदाजाच्या पार्श्वभूमीवरती या अहवालात म्हणजेच बँक ऑफ बडोदाच्या अहवालात असं सांगण्यात आलेलं आहे की खरीप हंगामात कमी पाऊस आणि दुसरीकडे पश्चिम आशियातील तणावाची स्थिती या 2 कारणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, अशा प्रकारचा इशारा या अहवालात देण्यात आलेला आहे। आता केंद्रीय कृषी मंत्री एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत, तर वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही रिपोर्ट्स आहेत संस्थांचे त्यामध्ये मात्र पुढील काळात खरीप हंगामात शेतकऱ्यांना काहीशी चिंता वाढणार असल्याची शक्यता किंवा इशारा त्या पद्धतीचा व्यक्त केला जातोय। बँक ऑफ बडोदा अलीकडेच बँक ऑफ बडोदानं तो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, त्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे अहवाल विविध संस्थांनीही दिलेले आहेत। आता नेमकं या अहवालात काय आहे, केंद्रीय कृषी मंत्री काय सांगतायत, भारतीय हवामानशास्त्र विभागानं नेमकं काय सांगितलेलं आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या खरीप नियोजनाच्या बैठकीत असं सुद्धा सांगितलं की देशातील शेतकऱ्यांना मॉन्सून हंगामात कमी पाऊस झाला तरी चिंता करण्याची गरज नाही आहे, कारण यापूर्वी शेतकऱ्यांना एल निनोच्या प्रभावामुळे जेव्हा कमी पाऊस व्हायचा मॉन्सून हंगामात त्यावेळेस जेवढा फटका बसत होता तेवढा फटका आता बसणार नाही। आता त्यासाठी 3 कारणं कृषी मंत्र्यांनी दिलेली आहेत। पहिलं कारण अर्थातच सुधारलेली सिंचन व्यवस्था, म्हणजेच देशाच्या विविध भागांमध्ये सिंचनाची पुरेशी सुविधा ही उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे मॉन्सून हंगामात कमी पाऊस झाला तरी त्याचा फटका शेतकऱ्यांना फारसा बसणार नाही। म्हणजे शेती पिकांना खरीप हंगामात सुद्धा या सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आवश्यक तेवढी केली जाईल, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला आहे। दुसरं म्हणजे धरणांमध्ये जी पाणी साठ्याची पातळी आहे ती आता बऱ्यापैकी आहे, चांगल्या स्थितीत आहे आणि त्यामुळे खरीप हंगामात जरी पाऊस कमी झाला तरी शेती पिकांना त्याचा फटका बसणार नाही, असा दुसरा दावा किंवा दुसरं कारण कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे। आणि तिसरं कारण म्हणजे अर्थातच जर मॉन्सून हंगामात कमी पाऊस झाला तरी सुद्धा शेतकऱ्यांची आता एक प्रकारे तयारी झालेली आहे की जी यापूर्वी शेतकऱ्यांची तयारी झालेली नव्हती। आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये पूर्वसूचना ह्या मिळू लागलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना एल निनोचा या पूर्वीच्या काळात जेवढा फटका बसत होता तेवढा फटका आता बसणार नाही, अशा प्रकारचा दावासुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या खरीप नियोजन बैठकीमध्ये केलेला आहे। आणि त्यासाठी देशातील धरणसाठ्यामध्ये 127% पाणी शिल्लक असल्याचं आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं या प्रकारची 3 कारणं देत त्यांनी असंही सांगितलं की देशात जर मॉन्सून हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस झाला तरी शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची आता गरज राहिलेली नाही आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं केंद्र सरकार कशा पद्धतीनं तत्पर आहे हे सुद्धा त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2000 ते 2016च्या दरम्यान देशामध्ये जेव्हा एल निनोचं संकट यायचं किंवा मॉन्सूनवरती एल निनोचं संकट यायचं त्यावेळेस शेतकऱ्यांना जेवढा फटका बसत होता तेवढा फटका यंदा बसणार नाही, अशा प्रकारचा विश्वाससुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे। अर्थात आपल्याला माहिती आहे की भारतीय हवामानशास्त्र विभागानं मॉन्सूनचा प्राथमिक अंदाज 13 एप्रिल 2026 रोजी जारी केलेला आहे आणि या अहवालात किंवा या अंदाजात असं सांगण्यात आलेलं आहे की दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 92% पाऊस देशामध्ये पडेल। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असंही सांगितलं की पूर्वी पूर्णतः भारतातली जी काही शेती होती ती मॉन्सूनवरती अवलंबून होती, परंतु आता मात्र चित्र बदललेलं आहे। नवीन बियाणं आलेलं आहे, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, त्यासोबतच सिंचनाच्या व्यवस्थांमध्ये सुधारणा झालेली आहे। तिसरीकडे धरणातला जलसाठासुद्धा आता सुधारलेल्या स्थितीत आहे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांची सुद्धा एक प्रकारे या सगळ्या तंत्रज्ञानामुळे तयारीसुद्धा झालेली आहे, असा त्यांचा एकूण बोलण्याचा रोख होता। आणि यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु
बँक ऑफ बडोदानं जो अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये मात्र चित्र थोडंसं वेगळं दिसतंय. बँक ऑफ बडोदाचा असा अंदाज आहे की जर मान्सून हंगामात चांगला पाऊस पडला नाही, म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागानं दीर्घकालीन सरासरीच्या जो 92% पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे, तेवढा पाऊस जर झाला तर त्याचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसेल. कारण की यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सिंचनाची सुविधा ही 50 ते 60% आत्तापर्यंत देशात निर्माण झालेली आहे. त्यामुळे पूर्णतः खरीप पिकं ही मान्सूनच्या पावसावरती अवलंबून आहेत, असं सुद्धा बँक ऑफ बडोदाच्या या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरं कारण म्हणजे पश्चिम आशिया देशांमध्ये निर्माण झालेला तणाव. या तणावामुळे सुद्धा भारतीय शेतीतील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आता बँक ऑफ बडोदानं असे सुद्धा सांगितलं की खरीप उत्पादन आणि मान्सून यांचा संबंध किती असतो, तर यांचा सहसंबंध हा 0.64. तर रब्बी हंगामातील जे काही पीक आहे त्याचा आणि मान्सूनचा संबंध किती असतो, तर 0.59% इतका असतो. अशा पद्धतीचा दावासुद्धा बँक ऑफ बडोदानं त्यांच्या अहवालामध्ये केलेला आहे. जर 96% म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या जो काही पाऊस नोंदवला जातो त्यामध्ये 96% कमी पाऊस झाला तर शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. आत्तापर्यंतचा अनुभवसुद्धा बँक ऑफ बडोदाने यामध्ये नमूद केला आहे की देशामध्ये ज्या वेळी मान्सून हंगामामध्ये कमी पाऊस झालेला आहे त्यावेळी शेतकऱ्यांचं उत्पादन हे घटलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, असं सुद्धा बँक ऑफ बडोदानं म्हटलेलं आहे. ही सगळी मांडणी करताना बँक ऑफ बडोदानं असंही सांगितलं की शेती पिकांसोबतच मान्सून जलाशयाची पाण्याची पातळी किती असते, वर्षभर पाणी पुरवठा होतो का, आणि त्यासोबतच इतर पिकांवरती या सगळ्या कमी मान्सूनचा काय परिणाम होतो, या सगळ्याचं चक्र लक्षात घेऊनच या संदर्भातले अहवाल हे दिले जातात. आत्ताची परिस्थिती अशी आहे की दक्षिण भारतामध्ये प्रामुख्यानं प्रमुख जलाशय अर्थात धरणं जी आहेत त्यांच्यामधला पाणी साठा जो आहे तो झपाट्यानं कमी होतोय. विशेषतः दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटासुद्धा मागच्या काही काळापासून यायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातसुद्धा तीच परिस्थिती आहे. उत्तर भारतातल्या काही भागांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. जवळपास 150हून अधिक जलसाठ्यांमधला पाणीसाठा हा झपाट्यानं उष्णतेच्या कारणाने कमी होतोय. उष्णता वाढली की पाण्याचं बाष्पीभवन अधिक गतीनं व्हायला लागतं आणि त्यामुळं जलाशयातला जो साठा असतो तो सुद्धा झपाट्यानं कमी होतो. आत्ता जवळपास एकूण देशामध्ये 150हून अधिक जलसाठ्यांमधली जर का पाण्याची स्थिती बघितली तर ती साधारण 47% आहे. म्हणजे आत्ता फक्त देशातील धरणसाठ्यामध्ये 47% पाणीसाठा शिल्लक आहे आणि अजून एप्रिल आणि मे हे 2 महिने संपणं बाकी आहे. या 2 महिन्यामध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटा आणि त्यासोबतच वाढतं तापमान ही सुद्धा एक संकट किंवा समस्या एकूणच पाणीसाठ्याच्या भोवती उभी राहणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री ज्या पद्धतीनं म्हणतायत की देशामधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात जलाशयामध्ये उपलब्ध आहे आणि त्यासोबतच सिंचनाच्या सुविधासुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिक तयारी झालेली आहे की मान्सून हंगामात पाऊस जरी पडला नाही तर शेतकऱ्यांना फारसा फटका बसणार नाही किंवा नुकसान होणार नाही, त्यासाठी शेतकऱ्यांची तयारी झालेली आहे. अशा प्रकारची मांडणी केंद्रीय कृषी मंत्री करत असले तरी विविध संस्थांनी जे काही रिपोर्ट दिलेले आहेत त्यातून एकूण चित्र असं दिसतंय, जर मान्सून हंगामात चांगला पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना नुकसान नक्की सहन करावं लागतं. असंच यापूर्वीचा सुद्धा अनुभव शेतकऱ्यांचा आणि राहिलेला आहे. आता मान्सून हंगामात जर कमी पाऊस झाला तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा फटका बसतो किंवा त्याचा उत्पादनाशी सहसंबंध कसा असतो याबद्दलही बँक ऑफ बडोदाने असं सांगितलं आहे की सध्या शेती क्षेत्रातलं मूल्यवर्धन हे 2012-13 पासूनच्या 12 वर्षांच्या कालावधीवरती मोजलं जातं. त्यामध्ये IMDचा अंदाज हा दशकातील पातळीपेक्षा कमी असल्यानं यंदा शेती क्षेत्र GDPवरती आणि गावाकडील लोकांच्या म्हणजेच ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता सुद्धा आहे. मान्सून आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती त्याचा प्रभाव काय पडतोय याकडे सुद्धा या बँक ऑफ बडोदानं लक्ष ठेवावं लागेल असं त्यांच्या अहवालामध्ये सूचित केलेलं आहे. पुढे बँक ऑफ बडोदानं असं सुद्धा सांगितलं जर मान्सून हंगामात 96% कमी पाऊस झाला तर शेती क्षेत्रातील वाढ दर कमी होतो आणि त्यासोबतच 2014 ते 2015 आणि 2015 ते 16 मध्ये मान्सून 90% ज्यावेळेस कमी होता तेव्हा खरीप उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटलं होतं, पण त्यावर्षी रब्बीचं उत्पादन मात्र चांगलं राहिलेलं होतं असं सुद्धा बँक ऑफ बडोदानं त्यांच्या अहवालात सांगितलेलं आहे. आणि एकूणच काय तर कमी मान्सूनमुळं
खरीप हंगामातलं उत्पादन जे आहे ते घटतं आणि त्याचा आर्थिक फटकासुद्धा शेतकऱ्यांना बसतो. दुसरीकडे मात्र केंद्रीय कृषी मंत्र्यांनी देशातील सुधारलेली सिंचन व्यवस्था आणि त्यासोबतच जलाशयातला पाणीसाठा आणि शेतकऱ्यांची मानसिक तयारी एका अर्थानं ही सगळी कारणं देत देशातील शेतकऱ्यांना मॉन्सून कमी झाला तरी घाबरून जाण्याची गरज नाही अशा प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.